आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। मुंबईमध्ये जे रस्त्यावरती राहणारे जे लोक आहेत, उघड्यावरती राहणारे जे लोक आहेत त्यांना आपण बेघर म्हणतो। पण या बेघरांमध्ये खास करून जो पारधी समाज आहे, जो भटक्या विमुक्त समाजातील जो पारधी समाज आहे, ज्याला गावामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्यांना त्रास झाला, त्यांना चोरीच्या नावाखाली त्यांना जे आपण मारहाण करत होतो, ज्यांना त्या नजरेने पाहत होतो, तो समाज आज मुंबईमध्ये येऊन आपल्याला नाक्यावरती दिसत असेल। जो फेरीचा धंदा करताना, जो फुलं विकताना, खेळणी विकताना वगैरे आपल्याला दिसून येतो, ते हे राहतात कुठे तर हे रस्त्याच्या बाजूला, उघड्यावर, सिग्नलच्या शेजारी, नाल्याच्या बाजूला, अशा ज्या आमच्या मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये जे वस्त्या आहेत त्यांना आपण वस्त्या म्हणतो, पण ह्या खऱ्या वस्त्या नाही। या उघड्यावरती राहणारी ही सगळी कुटुंब आहेत आणि ह्यांना आपण बेघर म्हणतो। या बेघरांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही योजना नाही, त्यांना घर नाही, पाणी नाही, मूलभूत सुविधा सुद्धा मिळत नाहीत आणि ते जीवन जगतायत। आणि या पारधी समाज जो खास करून जो बेघर आहे, रस्त्यावरती राहतोय, उघड्यावर राहतोय, या महापालिकेनं यांच्यासाठी निवारे बनवण्याची जी सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिला होता की 100 कुटुंबाच्या मागे एक निवारा बनवण्याचा जो 2010 साली सर्वोच्च न्यायालयाने जो एक निकाल दिला होता, त्या निकालाच्या आधारावर आज 15 वर्ष झाली। पण 15 वर्षांमध्ये मुंबई महापालिकेने फक्त 25 निवारे बनवलेत आणि त्यामध्ये फक्त 1000च्या आसपास लोकांना त्यामध्ये व्यवस्था देऊ शकलेली आहे। आम्ही मुंबई महापालिकेकडे, राज्य शासनाकडे हीच मागणी करत आहोत गेल्या 15 वर्षांपासून की रस्त्यावरती राहणारे अशी अनेक कुटुंब आहेत की जे कुटुंबासोबत राहत आहेत, की त्यांची नवरा बायको, 2 मुलं 4 मुलं अशी करून ते कुटुंबासहित राहतात आणि गेल्या अनेक वर्षापासून राहत आहेत। तर अशांकरिता निवारा बनवले पाहिजे, हे महापालिकेने, राज्य सरकारने अजूनपर्यंत बनवलेले नाही। महापालिकेने, राज्य सरकारने नुकताच एक शासन निर्णय जारी केला आहे की तो 10 नोव्हेंबर 2025चा एक निर्णय जाहीर केला आहे की थंडीच्या दिवसामध्ये उघड्यावरती राहणारे जे बेघर समाज आहे, बेघर म्हणजे हे रस्त्यावरती राहणारे जे भटके विमुक्त समाज आहेत, ते खास करून जे बेघर आहेत, त्यांना थंडीपासून संरक्षण होण्यासाठी राज्य सरकारने एक जी आर काढला। त्या जी आर मध्ये म्हटलंय की या लोकांचं थंडीपासून संरक्षण होण्यासाठी त्यांना शेल्टरची व्यवस्था करावी, त्यांची व्यवस्था करावी, हे महापालिकेने निर्देश दिले। पण त्याच्या अगोदर एक शासन निर्णय आलाय की जो आपल्याला पण माहिती असेल की सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने, सगळ्या राज्य सरकारने एक निर्देश दिलाय की ज्यामध्ये असं म्हटलंय की पादचाऱ्यांची सुरक्षा महत्वाची आहे, रस्त्यावरती चालणाऱ्या लोकांची सुरक्षा महत्वाची आहे। त्या दृष्टीने राज्य सरकारने सुद्धा एक जी आर काढलेला आहे। त्या जी आरच्या तर शासन निर्णयाच्या आधारावरती मुंबई महापालिकेने एक तोडक कारवाई चालू केली, जे आम्ही म्हणतोय की पारधी समाज खास करून जो नाल्याच्या बाजूला, रस्त्याच्या बाजूला, सिग्नलच्या बाजूला राहतोय, तर त्यांच्या जे 55 कुटुंब चिकूवाडीच्या ठिकाणी राहत आहेत आणि खास करून सगळे हे पारधी समाजातले आहेत, ते सगळे काळे आहेत, पवार आहेत, चव्हाण आहेत, हे सगळे महाराष्ट्रातले सोलापूर, बीड आणि परभणी जिल्ह्यातले। या सगळ्या मराठी माणसांचं जे राहण्यात, यांच्या घराची व्यवस्था झाली नाही, मूलभूत सुविधा झाली नाही, कुठलाही त्यांना आत्मसन्मान दिला नाही। आणि हे सगळे जे कामगार आहेत, ते मुंबई महापालिकेच्या कंत्राटी कामगारांमध्ये जे सिजनेबल जे म्हणतो आपण कामगार, मग गणपतीचं तलाव बनवण्याच्या कामासाठी हे आमचे कामगार जातात। जो मुंबईचे नाले, जे आपण एप्रिल मे मध्ये जे नाले सफाई पाहतो, त्या नाल्याच्या मध्ये एवढ्या नाल्यांमध्ये जाऊन ते नाले सफाईचं काम करतात। आणि हे सगळे अशा कामगारांच्या ज्या त्यांचे शॅल्टर म्हणून झोपड्या म्हणता येतील, त्या दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी काल तोडण्यात आल्या। पण तोडताना निर्दयपणे असं केलं की त्यांना कुठलं सामान सुद्धा बाहेर काढू दिलं नाही। सामानासकट जे जेवणाचं सामान असं राहते याचं असेल ते सगळं दिलंय। आणि हे इव्हिक्शन झाल्याच्यामुळे, तोडक कारवाई झाल्याच्यामुळे आज तो जो सरकारने एक निर्णय काढला होता की थंडीच्या दिवसामध्ये रस्त्यावरती राहणारे जे लोक आहेत त्यांचं संरक्षण होतं। उलट सरकारची बाजू महापालिकेने उलट केली आहे की लोकांना जे आसरा होता तो तोडून लोकांना थंडीमध्ये अजून बेघर केलंय। तर हे सगळे आम्हाला सांगण्यासाठी, आणि दुसऱ्या बाजूने जो सरकारने जो जी आर काढला पादचाऱ्यांची सुरक्षा, त्या सुरक्षेच्या अंतर्गत मुंबई पोलिसांनी एक नवीन टीम काढली आहे। 5 डिसेंबरला रस्त्यावरती राहणारे असतील किंवा फुटपाथवरती राहणारे असतील किंवा जे गरजुले वगैरे असतील, असे भिकारी समजून त्यांना भिक्षागिरी कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली। आम्हाला तुम्हाला हेच निदर्शनास आणून द्यायचं आहे की आमच्या दत्तानी पार्क कांदिवली पूर्व येथे काही राहणारे लोक जे झोपले होते, तर त्यांना कामावरती चला म्हणून सांगून त्यांना अटक केली भिक्षागिरी कायद्यामध्ये। तर ही गीताबाई राजू काळे आणि आदिवासी समाजात, पारधी समाजाचे, आमच्या वस्तीवर एवढा अन्याय झाला आहे की आमच्या लेडीजला तक बघितलं नाही, त्याने एवढं मारलं पोलीसवाल्याला, लय मारलं। आमचा एक कॅन्सरचा एक माणूस पण आहे, त्या कॅन्सरच्या माणसाला बघितलं बी नाही।
त्याला सुद्धा बाहेर फेकलं. आमचे मुलं आहेत शाळामधले 20-35 मुलं आहेत आमचे, ते सगळे बॅगकीपर सगळे जे ID गिडी सगळे आहेत ते पण जाळून जाळ लावलेला होता आमच्या बस्तीला. आमच्या झोपडपट्टीला आग लावली त्यानं. आम्हाला एवढं मारलं. आम्ही लोक त्याला म्हणलं साहेब आम्ही कुठं जावं, आम्ही कुठं राहावं, आम्हाला कुठं जागा पण नाही. आमच्या पारधी समाजाला काय इज्जत भेटत नाही. आमचे तुम्ही म्हणतात की पारधी जात का शिकत नाही, पारधी जात फार शिकतात, पण त्याला सवलत काहीच नाही आहे. द्यायला कुठं जायला जिथं शिकवायचे तिथं ते चोऱ्या करून काही एक्झाम. माझा नवरा आहे ना 12वी काढलेला आहे. माझा नवरा स्वतःचा चोरीचा एक्झाम टाकला, त्याला आतमध्ये टाकला. त्याच्याने आम्ही गावीहून इकडं आलो कामधंद्यासाठी. तर इकडं पण आता 20 वर्ष झाले आम्हाला इथं येऊ. आणि या चिकवाडीमध्ये आमचे एवढे पारधी समाज आहेत, सगळे आलेले आहेत. 20 वर्ष झाले आणि त्यांचे लेकरं बाळ सगळे म्हातारे माणूस. 12 दिवसाची डिलेवरी झालेली पोरगी पण तिला पण बाहेर फेकली. आम्हाला लय मारलं, केसाला धरून पोलीसवाल्याला. आमच्या मुलाबाळाला आमचे सगळे बॅकी झाले, आमचे सगळे भासणं झाले. मी ते भासणं सुद्धा दाखवते, तुम्ही सगळे जाणून टाकलेलं आहे आमचं. आणि आम्हाला एवढं आता रस्त्यावरती पडले तर रस्त्यावरती घाण करतात, त्याला ऐकून हाकलून द्या असं बोलतात ते लोक. मग आम्ही पारधी समाज कुठं जावं? आम्हाला तसं नाही तर आम्हाला कुठं ते गोळ्या टाकून मारून टाकायचं नाही, कुठं फाशीला लावून टाकायचे सगळे समाजाला, आमच्या पारधी समाजाला. मात्र एवढे अन्याय का करतात आमच्यावर? आमचे मुलं बाळ कुठं जाऊन आम्ही पडावं? आम्ही जिथं पडलो तिथं म्हणतात हे रस्ता आहे, इथं सरकारी जागा आहे, इथं असं बनवायचं आहे तसं बनवायचं आहे. तर त्या टायमाला आम्ही लोक त्या चिकवाडीमध्ये आलेले होतो. आमचे 3 मुलं मेले चुकाड्यानं, 3 मुलं मेले. आमचे जंगल साफ केलं आम्ही लोकांना. एवढं मोठे झाडं होते तेव्हा साफ केलं आम्ही. असं ह्यानं सारवून काढायचं, तेवढं चांगलं ठेवायचं. आता तिला कसं म्हणले तुम्ही बाजूला आता मी रोड बनवतो, इथं आम्हाला तसं बोलून रोड बनवलाय. आणि आता सध्या काय म्हणाले BMCची जागा आहे. मात्र आम्हाला आयडियानं बाहेर काढलेलं होतं. आमच्या समाजाला आमचा हक भेटायलाच पाहिजे, आमच्या पारधी समाजाला हक भेटायला पाहिजे. आमच्यावर एवढा अन्याय काय होता? आम्ही त्या या भारतातले नाही, आम्हाला काय हक काय नाही भेटायला पाहिजे. या देशातले नाहीत आम्ही, आम्हाला भेटायला पाहिजे. तर आम्ही कुठं जावं, कुठं मरावं आम्ही? आम्हाला नाही तर फाशीला तर लावा कुठं तरी. एवढीच विनंती आहे आमची की आम्हाला हक आमचा भेटायला पाहिजे. ते डेंजरवाला म्हणलं 2 तासाचं काम आहे, तुमची आजची पगार आम्ही देतो. खाली काम आहे, खाली झाडू पोचा मारायचा आहे, चौकी उचलायचा आहे, दुसरं काय नाही. तुमची बायकोला सांगा चौकी बिवकी येऊ नका. मग आम्ही आम्ही गेल्यावर म्हणल्यावर ते धक्कामुक्की केलं आम्हाला. असं गळा धरून आतमध्ये ढकलून दिलं, हे केलं. ते मोठ्या साहेबाला पण सांगितलं मी म्हणलं आम्ही कामाला आलं ते कोणी काय नाही. ते डायरेक्ट साहेबनी काय म्हणलं तुम्हाला घर बेड केलाय, तुमचं आता कायच नाही. मग आमची बायकोला आम्ही फोन लावलं, बस एवढंच पण. आजची पगार आम्ही देता म्हणून. आजची पगार पोलीसवाले म्हणतात. हा, पोलीस लोकांनी म्हणलं आजची पगार आम्ही देतात. नाही ना, आतमध्येच घातलं ना आम्हाला. कुठे घातलं? कांदवली संतानगरला, तिथे काय? पोलीस स्टेशनला. राम मोहिते माझं नाव आहे. आम्ही दत्तानेमध्ये 20 वर्षापासून राहतो. कामधंदे जे बी काय सरकारी असतील, गटर काढले असतील, ते सर्व आम्ही कामं करतो. आमच्या बाया बिया सर्व कामं करतात. तरीही आमच्या 3 माणसं आणि 3 बाया पोलिसांना पकडून घेऊन गेले. गाव तिथं काम आहे म्हणून सांगितलं आणि बायाले दोन म्हाताऱ्या होत्या, एक पोरगी होती आणि हे 3 माणसाचे पकडून घेऊन गेले. आम्ही त्याला सांगितलं साहेब आम्ही इकडे कामं करतो. मी बी स्वतःहून वाशिंकीचं काम करतो म्हणजे निसर्ग बिल्डिंगमध्ये. आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळे आम्हाला राहायची हक्क देत नाही. आणि तिकडे बाजूला आमच्या ते कंपनी खुली, तिकडे रोडवर गाड होता. तोच पोलिसवाला आम्हाला पकडून न्यायला आला, तोच त्याच्या गाड्या लावायला तयार राहते आणि आम्हाला सांगते की तुम्ही इथं राहू नका, जा तुमच्या नेपोर. म्हणजे हे कोणते आम्हाला गरीबा लोकांना त्रास द्यायचे धंदे. ते मालक आहे पैशावाले, तर त्याच्या गाड्या रोडवर राहतात. हल्ली पाहू शकता ते गाड्या लावायला खुद पोलिसवाला तिथं जाते. त्या साहेबाला बोललो मी, गाव साहेब आम्ही गरीब माणसं म्हणून आम्हाला गाडी टाकता आणि हे गाड्या लावा खुद तुम्ही लावता, असं त्या साहेबासोबत बोललो पोलिस. त्याच्यावर काय बोलणार त्या लोकांना? तर आमचे साहेब लोक येतात, सांगतात मिटिंग घेतो, आम्ही येतो, सांगतो असे आम्हाला परिस्थिती द्या. आता कसं राहावं तिथं, कसं नाही राहावं काय नाही. आता आले म्हटलं म्हणजे आणखी सांगतात तुम्ही राहू नका 15 दिवस आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. 21 रुपये दंड दिला आणि 1.5 दिवस तिथं जेलामध्ये करून झाला. आणि म्हणता इकडे मीटिंग आहे तुमची आणि जमा करता म्हणतात चला तर आमचे सगळे लोक पळून जातात. आणि आम्ही बोललो की का आम्हाला अधिकार नाही आहे जगायचा, चला तिकडे चौकीला बोला MHB ला. आणि MHB वाले पोलीस चौकी आम्हाला MHB आहे ते काय आमची गोष्ट ऐकत नाही.
आणि मी माझा बचपना तिथे गेला, इकडं गाडी म्युन्सिपाल्टीची येते, तोडून फोडून सगळं घेऊन जाते, पोलिसाच्या गाड्या येतात भरून घेऊन जातात. पण या 3 दिवसात तर घेऊन नाही गेले, पण तोडफोड खूप केली. आमच्या म्हातारी आई असून आजार आहे माझी आई, तुम्हाला माहिती आहे. तिला असं लोटलं त्या पोलिसांनी, चाल निघून इथे जर राहायचं नाही रोडवर, काय नाही तिथे जावा, पुढे पण राहावा असं बोलल्या. आणि मी 92 पासून तिथे राहते, आज 35 वर्ष झाली. पण काही आमचं हे नाही आहे, सुनवाई नाही आहे गरिबांची. नाही ते 10वीचं येते ना आपल्या तिकीट फोल्डरचं, हा ते घेऊन गेलेले. त्यांच्या पाया बिया लागली 2 महिने आधी, तर त्यांनी मग ते दिलं, मला पाठवलं तिकडे आणि मी विचारलं ते भेटलं मला हॉल तिकीट. असं एवढं बॅगा कपडे लागते सगळं थोडं नुकसान झालं. आणि मी एवढंच बोलू शकते की आमचे एकही सामान ठेवले नाही BMC वाल्यांनी, कारण आमचे 1 वर्ष सर्व लेकरांचे आता फुकट गेले. कारण आमचे 12वी शिकणारी मुलं आहेत, 13वी शिकणारी मुलं आहेत, 11वी शिकणारी मुलं आहेत. जेवढं आमचं सर्व सामान ठेवलं आहे त्याच्यामध्ये सर्व मुलांचे हे होते, म्हणून आमची मुलं आता 1 वर्ष अभ्यास करू शकले नाही. 1 वर्ष आता आमची मुलं शाळेत जायला सुद्धा तयार नाही झाली, कारण आम्हाला काही सामान उचलायला देखील दिलं नाही. आम्हाला खोटं बोलले, आमच्याकडे पहिला आले आणि आमच्याकडून सर्वांकडून आधार कार्ड घेतले, सर्वांकडे साईन करून घेतले आणि बोलले की आम्ही तुम्हाला 2 दिवसामध्ये नेऊन शिफ्ट करू. आणि सर्व घेऊन गेले. आणि 2 दिवसानंतर पुरे पोलीसवाल्यांसंगती घेऊन आले, BMC वाले आले, मोठे मोठे ऑफिसर लोक आले आणि एकही सामान उचललं, सर्व लाईनशीर सर्व आमच्यावरती बुलडोजर चढवलं. बनवलेलं जेवण देखील आमचं सर्व येणार वेस्ट झालं त्याच्यामध्ये. आणि आमची लेकरं भांडायला लागली, कारण त्यांचे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट होते, त्यांचं पुढचं शिक्षण होतं, पण त्यांनी काय ते पण देखील काढायला दिले नाही. आणि आम्हाला खूप मोठं झालं. त्या 3 दिवसापासून एवढे सतवायला लागले आमच्या लोकांना, भरपूर सतवायला लागले आणि भरपूर त्रास व्हायला लागले आमच्या लोकांना. आता तुम्ही सांगा, आता तुम्ही बोलतात मानव अधिकार, काय मानव अधिकार काय? मग जेव्हा आमच्या लोकांना अधिकारच तुम्ही लोक देणार तर मानव अधिकार येत नाही. मग जेव्हा तुम्ही ठेवला आहे तर मग त्या हिशोबाने आम्हाला पण द्या ना, आम्ही पण तर माणसंच आहेत. आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का? आम्ही नाही शिकलो पण आमची मुलं शिकतात तर त्यांना पण तुम्ही हे करायला लागले. हा काय करावं मग? आम्ही कोणाकडे जावं? नाही तर मग आम्हाला सरळ, आम्ही तर सरळ बोलतो, आम्हाला उभं करा आणि गोळ्या घाला. आम्हाला काहीच नाही पाहिजे. मग कुत्र्या मांजरासारखं जर जगणं असेल तर मग असं करूनच टाका, मग बातच कलर झाली, पुढचा विषयच नाही आमच्याकडे. मग काय करणार सांगा आम्हाला? आम्ही कोणाकडे जाऊ? मग आम्ही कोणाकडे आमची मागणी करायची? की जेव्हा सर्व हे करतात तर आमच्या लोकांना पण तुम्ही लोक आमच्यावरती पण लक्ष टाका, आमच्या लोकांना पण तुम्ही मार्गदर्शन करा आमच्या लोकांसाठी. कारण बघा आजची पिढी आहे, आजच्या पिढींना पुढे जायचा तुम्ही मोका द्या. कारण बघा आम्ही तर नाही शिकलो, पण आमची लेकरं शिकतात तर त्यांना तरी तुम्ही हे करा. 1-1 वर्ष फुकट झालं कशाला बोलतात? मुलं मेहनत करून शिकताय, स्वतःचं शिक्षण करताय. बस मी एवढीच विनंती करते तुमच्याकडे. आता जी आम्ही चिकवाडीला राहतात त्या चिकवाडीच्या जाग्यावर भारतीय समाज आमची आहे, पण भटकी समाज आम्ही पण एक आहे, माणसासारखी माणसासाठी. आज आमचे जी लेकरं आमची आहे ती त्यांचे शिक्षण सगळे बंद झाले. मग ह्यामुळं आमची कारवाई काही करताना आम्ही असलं कुणाला काय त्रास दिला आणि जे गरीब माणसं आम्ही आहे ती आमच्याशिवाय कुणी मोठ्या लोकांचं बिल्डिंग असू द्या, झाडू पोछा असू द्या, गटार आमचे सगळे माणसं बेंशीचे कामं साफसफाई करतात. मग आम्ही एवढं कामं करतात, दिल्लीवरनं माल आणून विकतात. मग ह्या अधिकार दिली मुंबईमध्ये नगरपालिकामध्ये काय आम्ही जगण्यासाठी कुणी कमवून जगणाऱ्या लोकांसाठी एक पारदीवर नाव आहे, एक पारदी गुन्हागार करतोय त्याच्यामध्ये सगळे कामगार लोकांना पण नेतात. ही कुठली अन्याय चालू आहे का? की अधिकार असतील काय एक अधिकारमध्ये आम्हाला पण काहीतरी निर्णय पाहिजे की आज आम्ही आमच्या शिक्षणचे लेकरं घेऊन आज आमची अनपढ आम्ही झाले, आम्ही आज कुणाचं कामं करतात, मजुरी करतात. मग हे आम्ही असं माणसं देण्यासाठी केलं. मग ह्या जगण्यासाठी आम्ही काय करतात? आता पोलीस लोक ज्या मॅडम लोक 4 कोप आमची चौकी आहे, ते चौकीची माणसं डोंगरशी लावली, बिना नोटीस देता बिना विचारता झोपडपट्टी पाळी. त्या झोपडपट्टीमध्ये एक कॅन्सर आमचं माणूस आहे म्हातारा, त्याला 2 महिन्याचं त्यांचं औषध पुरवठा चालू आहे जे हॉस्पिटलमध्ये. मग 4 महिन्याचं पुरवठा त्याचं होणार आहे.
मग ती आम्हाला असले थंडीमध्ये ही लोक सगळ्यांना बाहेर पाठवून काढून मारहाण करून आमच्यावर अन्याय केली आणि बाहेर काढून आता थंड्या दिवसामध्ये एका आमच्या 2-3 मुलींनी शिजर एवढे मोठे झाले 15 दिवसात 10 दिवसात पुन्हा 7 दिवसाची डिलेवरी आहे. मग ते डिलेवरची मुली लोकांना आता गेटवर आम्ही बाहेर काढून आम्ही झोपतात. मग ती आम्हाला अजून पण कारवाई लोक करतात की पत्र लावून गेट लावून टाकले बेनशिवाली मॅडमनी. त्या लोकांनी म्हणतात तुम्ही जर पत्राची गेटला जाऊन हात लावलं तुमच्यावर कारवाई करणार, तुम्हाला जेलमध्ये टाकणार. मग गरीब लोकांना तुम्ही आम्हाला शिक्षण झाले नाही म्हणून तुम्ही काय भीती देतात. मग याच्यामध्ये आम्ही पुढे जाऊन आम्ही कशी जगायचं नाही कशी जगायचं ते अधिकार आम्हाला सरकार लोकांनी मिळून जी नगरपालिका लोक जी मीडियावाले लोक आम्हाला एक अधिकार करा. आमचं पोट जगणं आहे ना असेल आमच्या लेकरा बाळासोबत आम्हाला तुम्ही जहर आणून द्या ना असेल आमच्या जेवणा पाण्यामध्ये तुम्ही वाढायला येतात आणि स्वतःच मेहनत करून आम्ही खातात पितात जगण्यासाठी पण आम्हाला अधिकार का नाही देत. आम्ही असं गुन्हा काय केलं हे समाजामध्ये जर काही गुन्हा केलं तरी तुम्ही आम्हाला काय सांगायचं गुन्हेगार करा तुम्ही आम्ही जाणार. तर ह्या बायांना 5-6 बायांना चौकीत नेले मारहाण केलं आम्हाला. सिनियर साहेबांनी होऊन स्वतः लेडीज लोकांवर हात उचलतो. गेल्या 20-25 वर्षापासून आणि 40 वर्षापासून लोक रस्त्यावर उतरले नाल्याच्या शेजारी सिग्नलच्या बाजूला राहतात. पण शासनाची अशी कोणतीही योजना की जी आर नाहीये की रस्त्यावरच्या बाजूला राहणारे उघड्यावर राहणाऱ्या लोकांना त्यांचे कागदपत्र बनवण्याचे अधिकार नव्हते जे महापालिकेत आपल्या राज्य सरकारने गेल्या वर्षी त्यांना रेशन कार्ड आणि आधार कार्ड आणि या सगळ्या बनवण्याचे शासन निर्णय दिलेले आहेत. त्यानुसार आता लोकांना स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर आज त्यांना वोटिंगचा अधिकार मिळाला. पण काही तुम्ही जो म्हणता प्रश्न की त्यांना SRF जिथे मूलभूत सुविधा नाही जिथे त्यांची नोंदच नाही जिथे त्यांची दखलच घेतली नाही आणि ज्याचे कुठल्याचा शासन निर्णय नाही की त्यांच्या या शहराचे ते नागरिक आहेत हे म्हणण्याचे कागदपत्र बनले नाही तिथे घराचा अधिकार SRF योजना कशी काय आम्ही मानणार आणि ते कसे काय मानणार. घरामध्ये रस्त्यावरती राहणारे 2011च्या जो जनगणना झाली होती त्यामध्ये 57,416 लोकांची नोंद झाली होती 2011च्या सेन्ससनुसार. मुंबई महापालिकेने 2022 मध्ये जे बेघरांचं सर्वेक्षण केलं ज्या रस्त्यावरती राहणाऱ्या लोकांचं सर्वेक्षण केलं तर त्यामध्ये 45,647 लोकांची नोंदणी सर्वेक्षणामध्ये आढळली. हे 2022चा मुंबई महापालिकेने सर्वेक्षण केलं होतं त्यामध्ये आणि 45,647. आणि जर आमच्यामध्ये मुंबईमध्ये उघड्यावरती राहणारे 1 लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे आणि 2010 मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने 2010 मध्ये एक कोर्ट ऑर्डर दिली होती ज्याच्यामध्ये ज्या शहराची लोकसंख्या 5 लाख आहे त्या शहरामध्ये रस्त्यावरती राहणाऱ्या लोकांकरिता 100 लोकांसाठी एक निवारा असला पाहिजे असं 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं. आज 2010 पासून 2025 पर्यंत म्हणजे 15 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेने ज्याचं बजेट आहे 75,000 कोटी रुपये पण त्यांनी मुंबईमध्ये या रस्त्यावरती राहणाऱ्या पारध्यांसाठी श्रमिकांसाठी बेघरांसाठी आतापर्यंत फक्त 25 निवारे बनवले त्यामध्ये 1000 ते 1200 लोकांची राहण्याची सोय केलेली आहे. आमचं तर म्हणणं आम्ही त्यापासून पाठपुरावा करतोय की कोर्टाच्या आदेशाचा अंमलबजावणी झाली पाहिजे. आता मला तुम्हाला हे निदर्शनास आणून द्यायचं सर की जो एक शासनाचं परिपत्र आहे का महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचं ज्याच्यामध्ये म्हटलंय 10 नोव्हेंबरला की पादचाऱ्यांची सुरक्षा करण्यासाठी सरकारने गाईडलाईन सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची ओळ टाकलेली आहे ह्याच्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी. म्हणजे 2010ला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की बेघरांसाठी निवारे बांधले पाहिजे ते अजूनपर्यंत बांधले गेलेले नाहीत. पण हे सर्व पादचाऱ्यांची सुरक्षा मला पण कळतं की पादचाऱ्यांची सुरक्षा महत्वाची आहे पण या सरकार गरिबांसाठी पण लक्ष दिलं पाहिजे हेच आम्हाला तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं. म्हणजे 2010चं कोर्टाची ऑर्डरची आपण अंमलबजावणी नाही पण कोर्टाच्या आदेशाने पादचाऱ्यांची सुरक्षेसाठी शासनाने त्वरित GR काढलाय आणि GR मध्ये म्हटलं जातंय की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं अवमान होणार नाही असं पाहिलं पाहिजे. मुंबईत सर कुठल्या भागात सध्या मुंबईमध्ये जर पाहिलं तर मुंबई शहरामध्ये तुम्हाला काळबादेवी JJ हॉस्पिटल या ठिकाणी तर आहे बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये आहे पण पश्चिम उपनगरामध्ये जर पाहिलं तर विर्ले पार्ले स्टेशन असेल कांदिवली दत्तानी पार्क असेल बोरिवली चिक्कूवाडी बोरिवली MTNL या बऱ्याच ठिकाणी गोरेगाव पूर्व पश्चिम आणि खास करून सर पाहिलं तर आपल्याला सिग्नलच्या ठिकाणी आपल्याला जे उघड्यावरती राहणारा जो भारतीय समाज दिसतो तो खेळणे विकतो जो फुगे विकताना जो पुस्तकं विकताना आपल्याला सिग्नलच्या जवळ दिसतो हाच बेघर समाज आहे हाच पारधी समाज आहे हाच
उघड्यावरती राहणारा बेघर समाज आहे. सर ज्याप्रमाणे आता मगाशी ताई म्हणाला की 2006 पासूनचे डॉक्युमेंट त्यांच्याकडे आहेत आणि जेव्हा मी तुम्हाला एसआरए बद्दल प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणालात की हे वोटर्स नाहीये, त्यांच्याकडे कागदपत्र नाहीये. ही काही ठिकाणी आहेत ना, मी मगाशी तुम्हाला म्हणालो ना की ज्यांच्याकडे आहेत पण त्यांच्याकडे लक्ष देणार कोण, की जे पुलाच्या खाली राहणार आहेत त्यांचं एसआरए कसं होऊ शकतं सांगत आहे. मी एसआरएचं नाही म्हणत आहे की त्या डॉक्युमेंटचं म्हटलं तुम्हाला, कारण का तुम्ही म्हणाले की ते वोटर्स नाहीये. मग असे किती जण आहेत त्यांच्याकडे डॉक्युमेंट आहेत? आता आम्ही राज्य निवडणूक आयोगाने 2022-23 मध्ये एक परिपत्रक काढलं की स्वच्छ अधिकाराच्या अंतर्गत आपण आपली नोंदणी बेघरांची, तृतीयपंथीयांची आणि कमर्शियल सेक्स वर्कर यांची करू शकतो. त्या अंतर्गत त्यांना फायदा ह्या सगळ्या चित्तूवाडी, दंतारी पार वैसे यांना सगळ्यांना मिळालेले आहे वोटर्स कार्ड. मेरा नाम खलीलुर रहमान है, मैं पेशे से वकील हूँ, मानवाधिकार वकील. मैं थोड़ी देर चाहूँगा कि जो हमारा ये इशू जो है उसके अलावा मैं थोड़ा पीछे आपको ले जाना चाहूँगा. इसके पीछे की जो पुलिस की और समाज की मानसिकता है पारधी और रेणु जातियों के, जो उनका नज़रिया है इनके लिए, वो होता है, वो शुरू होता है आज़ादी से पहले जब क्रिमिनल ट्राइब्स एक्ट हुआ करता था तो इनको आदतन अपराधी कहकर माने बाय नेचर बाय बर्थ उनको आदतन अपराधी करार दिया जाता था. और फिर बाद में जब हिंदुस्तान आज़ाद हुआ 1952 में ये एक्ट रिपीट हुआ, ये एक्ट हटा दिया गया. पर बाद में ऐसी चीज़ आई कि ये एक्ट हटने के बाद में स्पेसिफिक स्टेट्स ने राज्यों के द्वारा हैबिचुअल ऑफेंडर्स एक्ट के जरिए नियंत्रण पाने के लिए मतलब इन समुदाय, पारसी समुदाय के बाय नेचर क्रिमिनल होने की वजह से इन पर काबू रखा जाए, इस लिहाज से हैबिचुअल ऑफेंडर्स एक्ट बनाया गया. उसमें बॉम्बे हैबिचुअल ऑफेंडर्स महाराष्ट्र में भी बनाया गया. फिर उसके साथ ही ये जो समाज है हमको समझना चाहिए कि हम किस समाज के बारे में बात करेंगे. ये समाज हाशिए पर और एकदम दोहरी मार का शिकार है ये समाज. तो उस समाज के बारे में हम बात कर रहे हैं तो ये हमें ध्यान में रखना होगा जब पारसी समुदाय के बारे में हम बात करते हैं. तो ये एक तो हैबिचुअल ऑफेंडर्स एक्ट रहा और फिर बाद में हमारे पास बेगरी एक्ट आया. बेगरी एक्ट के तहत स्पेसिफिक इंसिडेंट में जैसे जगदीश जी ने बताया कि कैसे पुलिस की तरफ से प्रताड़ना हुई और फिर बाद में पारसी समुदाय के लोगों को बेगरी एक्ट में डाला गया. अगर हम बेगरी एक्ट को देखते हैं तो ये भी ये जो जड़ है ये अंग्रेजों का बनाया हुआ कानून का को इंस्पायर करते हुए ही महाराष्ट्र हुकूमत ने इसको भी बनाया है कि जब मैं अगर अंग्रेजी का लफ्ज इस्तेमाल करूं तो परस्यूड नोशन ऑफ क्राइम कंट्रोल जिसको हम कहते हैं कि इनको बस अगर कोई बेगरी एक्ट में ऐसे डेफिनेशन बेगिंग का रखा गया है कि कोई भी पुलिस अगर चलती फिरती कोई भी उनको दिखता है कि ये भिखारी है, कोई भी दिखता है कि मेयर ऑन द बेसिस ऑफ सस्पिशन के बुनियाद पर, जस्ट अनुमान के बुनियाद पर, शक के बुनियाद पर किसी को भी बेगरी एक्ट में डाला जा सकता है. और उसका जो इम्पैक्ट रहा है पारसी समुदाय के, पूरा एक रिसर्च हुआ है, आर्टिकल्स और डेटा बताता है कि ये जो इम्पैक्ट है पारसी समुदाय के खिलाफ और इसका दुरुपयोग मिसयूज हो रहा है पारसी समुदाय के खिलाफ. तो इसमें जो डेफिनेशन है जो कहता है कि नो विजिबल मीन्स ऑफ सस्टेनेंस, माने अगर हम हिंदी में इसको बोलते हैं जीविका का कोई प्रत्यापन साधन नहीं है. अगर पुलिस को लगता है तो किसी को लगता है कि नो मीन्स ऑफ, अगर कोई भटक रहा है रास्ते पर तो उनको भी पुलिस जाकर माने बेगरी एक्ट में डाल सकती है. तो उस लिहाज से ये समाज इसका शिकार है. तो हमको ये जो लेगेसी है जो इस पर हमको व्यवस्थित ढंग से बात करनी होगी और एक मुहिम चलानी होगी और लीगली जो हम जिस तरह से हम इस इशू पर हम इंटरवीन हो सकते हैं उस पर हमें चर्चा भी करनी होगी. पुलिस की जो मानसिकता है पुलिस को भी समझना चाहिए कि पुलिस के पास इतनी निडरता, पुलिस के पास इतनी क्यों उनको भय नहीं है. अगर इनके खिलाफ वो एट्रोसिटीज कर रहे हैं तो दिस इज क्लियर केस ऑफ प्रिवेंशन ऑफ एट्रोसिटीज एक्ट. जिस तरह से पुलिस ने हमला किया है और पुलिस जिस तरह से जबरन इनके खिलाफ कार्रवाई हुई है, ये प्रिवेंशन ऑफ एट्रोसिटीज एक्ट के तहत क्लियर वायलेशन है. तो पुलिस को भी समझना चाहिए. इस प्रेस वार्ता के जरिए हम बताना चाहेंगे कि उनको पारसी समुदाय के खिलाफ, पारसी समुदाय के सॉलिडारिटी में सारे वकील समाज के लोग हैं जो मानवाधिकार के लिए लड़ते हैं. तो उस लिहाज से अगर आने वाले दिनों में ऐसी हिंसा होती है, ऐसी कार्रवाई होती है तो हम पुरजोर तरीके से इसके खिलाफ लड़ेंगे. और बाकी मैं कह रहा था कि ये स्पेसिफिक केसेस में एक डर का माहौल भी रहता है इन समुदाय के बीच में
जब हम एक तरह से पुलिस के पास जाते हैं, पुलिस के साथ वार्तालाप होती है, तो हमें ये ध्यान में रखते हुए भी ये समझना चाहिए कि हम एक स्पेसिफिक केसेस जो बेगरी एक्ट में हुए हैं, जैसे फिलहाल इस केसेस को हमको लेना है और आने वाले दिनों में पुलिस का जो नैरेटिव है, जो बेगरी एक्ट में इनको डालकर आदतन अपराधी या बेगर्स, भिखारी बनाकर उनको रखते हैं, इसको हमको इस नैरेटिव को हमें तोड़ना है, डिसमेंटल करना है। अगर इस नैरेटिव को डिसमेंटल करना है तो हमें 1-2 केसेस इस तरह के लेने होंगे। और पुलिस का नैरेटिव, पुलिस एकदम, मैं कहना चाहूंगा खुले तौर पर, पुलिस एकदम निकम्मी होती है, पुलिस एकदम अनप्रोफेशनल होती है। उनकी चार्जशीट अगर हम देखते हैं, क्योंकि मैं खुद भारतीय समुदाय के लिए भोपाल में जब काम करता था उनके क्रिमिनल अपराधीकरण पर, तो एक जब उनको जब नामजद किया जाता था किसी एफआईआर में, जब थेफ्ट के केसेस में, चोरी के केसेस में, तो उनको जब कोई मिलता नहीं था तो भारतीय समुदाय के लोगों को डालते थे। जब हम लीगल इंटरवेंशन करना चालू कर दिए तो उनको तो एक तो उनके पास कोई सबूत नहीं था, और जब हम उनसे ये कोर्ट में हम जाते थे, विटनेस मांगते थे, या फिर जिस तरह से उनकी कार्यवाही हुई है चार्जशीट में, जिस तरह से उनके जो वर्जन्स रहे अलग अलग रहे, जब हम उनको इस बारे में लीगली हम इफेक्टिव लीगल रिप्रेजेंटेशन देते थे, जब जाकर कोर्ट भी मानती थी और पुलिस को भी मालूम पड़ता था कि हम इनके पीछे कुछ वकील हैं, इनके पीछे कुछ समाज में काम करने वाले संस्थाएं हैं। तो इस लिहाज से हमें भी महाराष्ट्र के तहत बेगरी एक्ट के खिलाफ, हैबिचुअल ऑफेंडर्स के खिलाफ इस तरह का एक कॉम्पिटेंट, केपेबल लीगल रिप्रेजेंटेशन देने की जरूरत है। इसको हम अपने पीस मील, माने छोटे छोटे स्टेप्स के जरिए हमको करना चाहिए जहाँ जहाँ इंसिडेंट्स होते हैं। और एक इम्पॉर्टेंट चीज मैं बताना चाहूंगा, पूरे महाराष्ट्र में जो बेगरी एक्ट के तहत लोगों को डाला गया है, उसके लिए हमें डॉक्यूमेंटेशन भी बनाना होगा। मैं खास करके पत्रकार बंधुओं से कहना चाहूंगा, जब भी आप मतलब उसको स्पेसिफिक इंसिडेंट के तौर पर ना देखते हुए उसके पीछे जो अक्यूज रहे हैं, जो जिनको पुलिस डाल रही है, उनका भी बैकग्राउंड देखें, क्योंकि 99 मोस्ट ऑफ द पीपल हु आर बुक्ड अंडर द बेगरी एक्ट आर पारदीस, आर विमुक्त जाति। तो उसको भी ध्यान में रखते हुए हमें समझना चाहिए कि इस एक्ट का कितना दुरुपयोग हो रहा है, इस कायदे का कितना दुरुपयोग हो रहा है। तो बस मैं अपनी बात खत्म करना चाहूंगा इसमें कि अभी हमें जो, मैं जगदीश जी से भी मतलब इस पर हम आने वाले दिन में बात कर सकते हैं कि एक हेल्पलाइन नंबर बनाया जाए कि जिस तरह से पूरे ऑल ओवर महाराष्ट्र में अगर कोई पुलिस इस तरह से जबरन कार्रवाई करती है बेगरी एक्ट के तहत, हैबिचुअल ऑफेंडर्स के तहत, तो हमें एक तरह हमारे पास डेटाबेस रहे ताकि हम आने वाले दिनों में उन पर काम कर सकें। ऐसा ना हो कि हम प्रेस कॉन्फ्रेंस करें और आप छापे भी और आने वाले दिनों में कुछ ना हो। तो हमें इस पर एक स्ट्रेटेजिकली काम करना होगा। और बस मैं ज्यादा, वैसे तो बहुत कुछ बात करना था, और ताकि मैं समझ भी सकता हूँ कि मराठी बहुत लोगों को हिंदी आती नहीं या फिर समझ नहीं पाते, तो उस लिहाज से मैं इस बात को ध्यान में रखते हुए बस अपनी छोटी मुख्तसर सी बात इस शेयर के साथ खत्म करना चाहूंगा कि भाई सर ने बताया कि ये आप इसके पास क्यों नहीं जाते, इसमें पॉलिटिशियंस के पास क्यों नहीं जाते, पुलिस अफसरों के पास क्यों नहीं जाते। उसका बस एक ही शेर है कि तुम्हारा शहर तुम ही कातिल तुम ही मुद्दई, तुम्हारा शहर तुम ही कातिल तुम ही मुद्दई तुम ही मुंसिफ, हमें यकीन था कसूर हमारा ही निकलेगा। जब भी हम कहीं पर भी जाते हैं तो ये तो तय है, उनको मानना ही है कि ये आदतन अपराधी हैं, उनके पास प्रेजुडिस, सोशल स्टिग्मा वो लेके बैठे ही हैं कि ये अपराध करने वाले हैं। तो पुलिस के अंदर मानसिकता और हमारे समाज के लोगों के अंदर मानसिकता लाना एक लंबी लड़ाई है। उम्मीद है कि आप भी इसमें साथ देंगे हमारे। इसी के साथ मैं अपनी बात खत्म करता हूँ। जय हिंद, जिंदाबाद। आपण मायबाप सरकारकडे एवढी विनंती करतोय की हे सुद्धा लोक भारताचे नागरिक आहेत, संविधानाने आणि मानव अधिकाराचे जे अधिकार मिळायला पाहिजे ते पण त्यांचे अधिकार आहेत, ते कृपया त्यांना परत मिळवून देण्यासाठी त्यांचं जे शोषण होतंय ते थांबवण्यात यावं, जे त्यांचे मेंटली हॅरेसमेंट होते ती पण कदाचित थांबवण्यात यावी। म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे अनेक लोक आहेत की जे कट ऑफ डेटच्या बाहेरच्या, त्यांना पण जे कट ऑफ डेटच्या बाहेरच्या कॅम्पाला पण होती, त्या कॅम्पा कॉलेजच्या बिल्डिंगला पण वाचवण्यात आलं। जे तर तुम्हाला शहराला साफ करण्यामध्ये मदत करणारे लोक आहेत, कंत्राटी कामगार, असंघटित कामगार याच्या क्षेत्रामध्ये गणपतीच्या काळामध्ये उपयोगी पडणारे कामगार आहेत नाला सफाईच्या कामामध्ये, तर या कामगारांसाठी एका मानवतेच्या भूमिकेतून, सहानुभूतीच्या भूमिकेतून मायबाप सरकार म्हणून हे आपल्या लेकरांसाठी सरकारने लक्ष द्यायला पाहिजे, एवढीच आपल्याकडून अपेक्षा सरकारकडे। आणि दुसरी गोष्ट मी अजून विनंती करेन की या महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जे राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांनी सुद्धा या उपेक्षित, दुर्लक्षित भारतीय समाजाचं, बहुजन समाजामध्ये जो रस्त्यावरती राहतो
त्यांचे पण प्रश्न आपल्या अजेंड्यावरती घेऊन या समाजाला आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आमच्या 3-4 मागण्या मांडतोय. बरोबर आहे. तर आम्ही म्हणतोय की आमचं होणारे जे निष्कासनची कारवाई आहे महापालिकेद्वारा ती त्वरित थांबवण्यात यावी. दुसरी की पोलिसांद्वारे जी होणारी जी भिक्षगिरी कायद्याअंतर्गत होणारी जी अटक आहे ती त्वरित थांबवण्यात यावी, ही 2 नंबरची मागणी आहे. आणि तिसरी जे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या स्वप्नातली जे बेघरांसाठी घर योजना जी होती ती बेघरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना लागू करण्यात यावी. त्यासाठी आम्ही पैसे पण द्यायला तयार आहोत. जो आमचा हिस्सा जो दुर्लक्षितांचा ईडब्ल्यूएसचा जो हिस्सा असेल तो आम्ही द्यायला तयार आहोत. पण आम्हाला आमचा घराचा अधिकार मिळाला पाहिजे. जर घर मिळालं तर आम्हाला रस्त्यावर राहायची का हौस आहे? आम्हाला घर आधार आले तर आम्ही घर जर मिळालं तर रस्त्यावर राहण्याची का हौस आहे? आमची मुलं शाळेत जातात, शाळेत जाणाऱ्या मुलांचं जर शिक्षण थांबलं तर उद्याची पिढी पण गुन्हेगार होईल ना. हे सरकारने ध्यानात घ्यायला पाहिजे. एवढं आम्ही सरकारला विनंती करण्यासाठी आज पाणी हक्क समितीच्या वतीनं पाणी हक्क समिती मुंबईतील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या झोपडीधारकांना पाण्याचा अधिकार मिळण्यासाठी काम 2010 पासून करीत आले. आज या बेघरांना टॉयलेटमध्ये जसं पाणी प्यावं लागतंय, टॉयलेटमधून भीक मागून पाणी आणावं लागतंय, जे लोकांचा अपमान सहन करत पिण्याचं पाणी आणावं लागतंय. मुंबई महापालिकेचं बजेट मोठं आहे, 75,000 कोटी रुपयाचं बजेट आहे, 10 धरणं आहेत आणि 4,300 दशलक्ष लिटर दर दिवशी मुंबईला सप्लाय होतोय. पण या आमच्या बेघरांसाठी पाणी पाजण्याची मुंबई महापालिकेची दानत नाही. जर मुंबई महापालिकेने जर ठरवलं तर मुंबई महापालिका रस्त्यावरच्या बेघरांसाठी या श्रमिकांसाठी पाणपोईची सार्वजनिक नळाची पण व्यवस्था करू शकेल. आमची ती पण मागणी आहे पाणी समितीच्या वतीनं की रस्त्यावरती राहणाऱ्या माणसाचं जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे. आता मूलभूत सुविधामध्ये आम्हाला पाणी मुख्य पाहिजे. पाणी मिळाल्यानंतर आम्हाला घराचा अधिकार मिळाला. आम्ही घर फुकट मागत नाही. जी निदर्शन पसरवलं जातंय की झोपडपट्टी वाढते आणि घरांसाठी झोपड्या बनवतात, मुळीच नाही. त्यासाठी आम्ही पैसे पण द्यायला तयार. आम्हाला माननीय प्रधानमंत्री आवास योजनेचं माननीय मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे बेघरांना घर मिळालं पाहिजे ते आम्हाला मिळालं पाहिजे, आमची मागणी आहे. मैं एक और बात जोड़ना चाहूँगा इसके साथ, जो जगदीश जी ने कहा रेणके कमेटी रिपोर्ट और इदाते कमीशन रिपोर्ट 2 कमेटी रिपोर्ट है जो विस्तार से बात कहती है जो सरकार हुकूमत को करना चाहिए, महाराष्ट्र हुकूमत को बस उस रिकमेंडेशंस को इम्प्लीमेंट कर दे, यही बड़ी बात होगी. उसमें घर की बात है, उसमें अपने सेंसस की बात है, DNTs के विमुक्त जातियों की, उसमें बहुत सारी चीजें हैं. बस हमको पुरजोर तरीके से इस बात को उठाना चाहिए कि हुकूमत रेणके कमेटी रिपोर्ट को इम्प्लीमेंट करे इन लेटर एंड स्पिरिट. तो ये बस हम हमारा हक मांगते, अरे हम हमारा हक मांगते, हम हमारा हक मांगते. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.